सांगलीच्या विजयनगरमधून कुपवाडकडे जाणाऱ्या या रोडवरती एक रेल्वेचा अंडरब्रिज आहे। या अंडरब्रिजच्या खाली सुमारे 1 ते 1.5 फूट पाण्याचा साठा साठलेला आहे। ते गटरीचं पाणी आहे। ही समस्या ही निर्माण झाली कारण या अंडरब्रिज खालून जाणारी पाईपलाईन चोकअप झालेली आहे। या भागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर सिद्धांत ठोकळे साहेब, दुसरे SI धोत्रे साहेब आणि मुकादम प्रकाश चव्हाण साहेब आणि हे कर्मचारी वर्ग हे या ठिकाणी अत्यंत तातडीने येऊन हे चोकअप काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आज या ठिकाणी हे कर्मचारी रोज एक नवीन विषय सांगल्या हजर झाले आणि अत्यंत एवढी तातडीची सेवा देत आहेत आणि खरंच एवढ्या घाणीमध्ये उतरून हे कर्मचारी काम करतात। मी यांना सॅल्यूटच देतो कारण माझ्या रोज एक नवीन विषयाकडून, कारण हे घाणीत काम करणं सोपं नाही, पण बिचारे हे लोक असं घाणीत काम करतात, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि महानगरपालिकेनं यांनासुद्धा त्यांचे हात वगैरे स्वच्छ करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री पण द्यायला पाहिजे, अशी मी रोज एक नवीन विषयाखंड आपल्याला विनंती करतो। या विभागाच्या प्रमुख उपायुक्त स्मृतिताई पाटील यांनी कार्यभार हातात घेतल्यापासून आरोग्य विभागाचा जो काम करण्याचा प्रकार आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे, कारण रोज एक नवीन विषयाचे सगळेच प्रश्न अत्यंत तातडीनं सुटले जातात। त्याबद्दल मी स्मृतिताई पाटील यांचं पण अभिनंदन करतो, धन्यवाद देतो त्यांना। अशीच कामं आपल्या हातून होत राहो हीच मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।